आज माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांनी रतनवाडी येथे झडे कुटुंबाला भेट दिली। सोमवारी रात्री अमृता झडे, अशोक झडे यांच्या घराची भिंत मध्यरात्री अचानक अति पावसामुळे पडली व त्या भिंतीखाली अशोक, अमृता झडे यांची पत्नी, त्यांची 8 महिन्याची मुलगी सृष्टी, अशोक झडे ही दडपली। त्यात अशोक झडे व त्यांची पत्नी कसे बसे वाचले। मागील 20 दिवसापासून लाईट नियमित नसल्याने घरात अंधार होता व भिंतीखाली नेमके कोण कोण दडपले, कुठे दडपले हे दिसले नाही व त्यात अंधारात देखील अशोक झडे यांनी त्यांच्या मुलीला, पत्नीला व स्वतःला त्या भिंतीखालून काढले। पत्नीचा हात फ्रॅक्चर, मुलगी सिरियस होती। त्यांना घेऊन शेंडी येथील शासकीय आरोग्य केंद्रात मध्यरात्री आणले, परंतु तिथे हॉस्पिटलला कुलूप होते। त्यानंतर पेशंट एकदम सिरियस असल्याने मुलीच्या वडिलांची डॉक्टर शोधताना दमछाक झाली व शेवटी मुलगी दगावली व त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावरणे परिस्थितीनुसार खूप अवघड आहे। परंतु अति पावसाने व आरोग्य विभागाच्या व महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने एका निष्पाप मुलीचा जीव गेला। ह्या कुटुंबाला भेटून मुख्यमंत्री साहेब यांचे स्वीय सहाय्यक व पालकमंत्री विखे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व झडे कुटुंबाला जास्तीत जास्त अति तातडीची मदत सरकारकडून द्यावी म्हणून सांगितले। समवेत दगरू पांढरे, भरतजी घाणे, अनंत घाणे, संपत झडे, सोमनाथ झडे, पांडुरंग खाडे, सुनील सारुक्ते, बाजीराव सगभोर, सुरेश गभाले, संतोष सोडनर व ग्रामस्थ उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्या। सर, मी एक रतनवाडी गावी आलेलो आहे। तिथं ते काल भिंत पडून एक लहान मुलीचा मृत्युमुखी पडलेली होती। घराची भिंत कोसळून लहान 8 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडलेली, 8 महिन्याची होती। त्याचं काय करा, हो, तुम्ही तहसीलदारांना पंचनामा वगैरे व्यवस्थित करायला सांगा। हो हो जिल्हाधिकाऱ्यांकडून मी मदत करेन। हो, आता काय सर, हातावरची परिस्थिती आहे कुटुंबाची, तातडीची मदत लगेच करायला लागेल त्याच्यामध्ये। हा, चालेल, ठीक आहे सर, ओके, धन्यवाद।